मैत्रिणींनो, तर मी मनीषा या युट्यूब चॅनलवर ना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर ना हा आपला या चॅनलवरला पहिलाच व्हिडिओ आहे। तसं तर आपल्या चॅनलवर ना 200 पर्यंतचे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ते आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ ना शॉर्ट फॉर्म मध्येच होते। तर हा ना आपला पहिलाच लॉंग फॉर्म मध्ये व्हिडिओ आहे। तर चला म्हटलं आता ना शॉर्ट मधनं आपण थोडं थोडं लॉंग कडे वळूया म्हणून। तर ना हा व्हिडिओ होणार आहे इंट्रोडक्शन व्हिडिओ, म्हणजे माझी ओळख, मी राहते कुठे, माझं नाव काय, माझं शिक्षण काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहेत। त्याचबरोबर की मी माझी युट्यूबची जर्नी कशी स्टार्ट केली याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ना माझं नाव आहे मनीषा अप्पासाहेब चौरे आणि मी संभाजीनगर मध्ये राहते, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते। तर ना ज्यांना छत्रपती संभाजीनगर हे नाव माहित नसेल त्यांच्यासाठी आमच्या या सिटीचं जुनं नाव होतं औरंगाबाद। आता ते बदलून ना छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे आणि मी ना संभाजीनगर मध्ये कांचनवाडी या एरियामध्ये राहत आहे। याच्या पुढला ऍड्रेस मला प्लीज कुणी विचारू नका, कारण की ना माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंचं मला मेसेज येतात की ताई आम्ही पण संभाजीनगर मध्ये राहतो, तुम्ही संभाजीनगर मध्ये कुठे राहता? तर ताई एवढा प्रॉपर ऍड्रेस मी देऊ शकत नाही, पण मी संभाजीनगर मध्ये कांचनवाडी मध्ये राहते एवढं तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते। सध्या मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझं शिक्षण ना फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे। त्यामुळे ना त्या डिप्लोमा मध्ये मी बऱ्याच गोष्टी काय शिकले होते फॅशन रिलेटेड। त्यामुळे मी घरी बसल्या ना आरी वर्क, त्याचबरोबर एम्ब्रॉयडरी वर्क अशा काही ऑर्डर घेत असते, ते तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधनं पाहायला मिळतीलच। आणि याआधी पण मी पोस्ट केलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। शॉर्ट फॉर्म मध्ये मी तयार केलेले आरी वर्कचे ब्लाऊज किंवा जे काही एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते मी पोस्ट केलेलं आहे। तर आता सध्या तरी मी हाऊसवाईफ आहे, पण आता घरात बसून काय करायचं, आता हे वर्क वगैरे करते मी, पण याच्या काय ऑर्डर डेली नसतात। तर म्हटलं चला अजून काहीतरी आपण ऑप्शन शोधला पाहिजे, त्यामुळेच ना तर म्हटलं चला आपण युट्यूब सुरू करूया। आता युट्यूब काय लगेच सुरू झालेलं नाही, युट्यूब सुरू करणं हा विचार माझ्या डोक्यात 4 वर्षापासून होता, पण तेव्हा माझी हिंमत होत नव्हती की जमेल की नाही, हे होईल की नाही, ते होईल की नाही। पण एकदा मी ठरवलं गेल्या 8 महिन्यापूर्वी की चला आपण हिंमत करून बघूयाच। म्हटलं चला एक दिवशी मोबाईल घेतला आणि म्हटलं काहीतरी शूट करूया आणि टाकायला सुरुवातच करूया। मग काय व्हिडिओ शूट वगैरे केला आणि टाकून दिला। आता सुरुवातीला कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर आपल्यात हिंमत नसते, कॉन्फिडन्स नसतो आणि ती गोष्ट परफेक्ट आपल्याला जमत पण नाही। पण ना हिंमत करून 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 मी 8 महिने झालं कंटिन्यू त्याला वेळ देत आहे युट्यूबला, आणि या प्रयत्नांना ना माझ्या चांगलं फळ मिळालेलं आहे। ते म्हणजे ना तुमच्यासारखे गोड सुंदर असे 6,000 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि याचा ना मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे। मला एक गोष्ट कळालेली आहे की जोपर्यंत आपण प्रयत्न करत आहोत ना त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं। लगेचच्या लगेच मिळत नाही, पण उशिरा का होईना आपल्याला नक्कीच मिळतं आणि त्या प्रयत्नांनी आपण मिळवलेलं जे यश असतं ना त्याचा आनंद खरंच खूप असतो। त्यामुळे ना आतापर्यंत मी शॉर्टच व्हिडिओ अपलोड करत होते, पण म्हटलं चला आता काळानुसार आपण पण आपल्यात थोडे चेंजेस केले पाहिजेत। शॉर्ट फॉर्म कडून आपण थोडं लॉंग फॉर्म कडे येऊया आणि म्हटलं चला आज मी माझा पहिला लॉंग फॉर्मचा व्हिडिओ ना शूटच करते। आता काय करणार, पुढे कोणते कोणते व्हिडिओ येणार आहे मला काही आयडिया नाहीये, पण आज म्हटलं आपला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आपल्या पब्लिकला देऊनच टाकूया। त्याचबरोबर ना मला बऱ्याच जणींच्या कमेंट आहेत की ताई होम टूर द्या, होम टूर द्या। तर यानंतरचा नक्कीच माझ्या चॅनलवर होम टूरचा व्हिडिओ येईल, तर त्यासाठी ना तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवशा। फॉर्मचा व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं होतं की जेव्हा आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर होतील ना त्यानंतर मी ना थोडं थोडं लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन। पण 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हा पण माझ्याच्यानी व्हिडिओ काही बनवणं झालं नाही। नंतर 2000 सबस्क्रायबर होतील, म्हटलं जेव्हा 2000 सबस्क्रायबर होतील ना तेव्हा मी लॉंग व्हिडिओ बनवेल। तर आपले 2000 सबस्क्रायबर ना हे तर झालेले आहेत 13 मार्चला। तर म्हटलं आता मी बनायला सुरुवातच करते। पण ह्या गेल्या 15 दिवसात माझ्या चॅनलने एवढं पिकअप पकडलं, म्हणजे आपल्या काही व्हिडिओ एवढ्या छान व्हायरल गेल्या ना, तर ह्या 15 दिवसामध्येच ना माझे 4000 सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि हे सगळे मिळून ना माझे आता चॅनलवर 6000 सबस्क्रायबर झालेले आहे। आणि लॉंग व्हिडिओ मी कधी 1000 सबस्क्रायबर असताना बनवायला सुरुवात करणार होती, ते बनवता बनवता आता 6000 सबस्क्रायबर झालेले। पण आता म्हटलं आता उशीर करून चालणार नाही, आता आपण ना मोठा व्हिडिओ हा बनवायला घेतलाच पाहिजे। म्हणून ना म्हटलं चला आता आपल्या चॅनलवर 6000 सबस्क्रायबर झालेले, आता आपण आपल्या सबस्क्रायबरचे पण ना बऱ्याच ताईंचे कमेंट्स असतात की तुम्ही कुठे राहता, तुमचं हे नाव गाव कुठे, हे ते। म्हटलं चला आज ना आपला पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवूनच टाकूया। त्यामुळे ना हा असाच पहिला माझा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मी फर्स्ट टाइमच अशी कॅमेरा समोर येऊन बोलत आहे, त्यामुळे शब्द थोडे इकडले इकडे होत आहे, बोलण्यात थोडं जम्बलिंग होत आहे, प्लीज समजून घ्याल। पहिलाच व्हिडिओ आहे, कालांतराने नक्कीच मी माझ्यात चांगले बदल करण्याचे माझे प्रयत्न सुरूच आहेत, पण हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे थोडे शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, समजून घ्या। जास्त काही हे त्यामध्ये चुका काढू नका, पहिलाच व्हिडिओ आहे आपला
आणि ना मला असाच सपोर्ट करत राहा. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तुम्ही जे प्रेम दाखवाल तुमच्यामुळेच तर मी आहे आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील ना ते मी देण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या व्हिडिओ ना नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.